शहरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सिन्नर पोलिसांनी कंबर कसली असून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास चक्र फिरवले. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गोळख बाळू पिंपळे वय 37 वर्ष राहणार झापवाडी सिन्नर हा सिन्नर शहरातील सरदवाडी रोड परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गोरख पिंपळे याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी संशयिताची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक विना क्रमांकाची प्लॅटिना मोटारसायकल मिळून आली. सदर दुचाकी ही त्याचा भाऊ बाळा पिंपळे याने चोरी करून आणल्याचे त्याने कबूल केले. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.